मित्रांनो, लेखी परीक्षेची तारीख आलेली आहे। जवळजवळ महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांच्या मैदानी चाचण्या हे संपत आलेल्या आहेत। काही जिल्ह्यांच्या काही घटकांच्या बाकी आहेत, ही गोष्ट खरी आहे। परंतु महाराष्ट्र शासनाने लेखी परीक्षा घेण्याच्या संदर्भामध्ये एक परिपत्रक जारी केलं आहे आणि लेखीची तारीख सुद्धा जारी केलेली आहे। त्यामुळे ज्या लोकांची ज्या उमेदवारांची आता मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे, ग्राउंड पूर्ण झालेलं आहे, बऱ्याच मला कमेंट आल्या की सर आमचं ग्राउंड कमी आलंय, मग आम्ही लेखीची तयारी करावी का करू नये। तर मित्रांनो, तुम्ही लेखीची तयारी नक्की करा। तुमचं ग्राउंड कमी आलं आहे, ही परिस्थिती महाराष्ट्रामधल्या सर्व उमेदवारांची सारखीच आहे। सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये ग्राउंड येण्याचं प्रमाण हे कमीच आहे। त्यामुळे कॉम्पिटिशन जे होणार होतं तेच आता सुद्धा होणार आहे। त्यामुळे लेखी परीक्षेची तयारी करायला अजिबात कमी पडू नका। आता लढाई ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे आता अजिबात ढिल्ल पडता कामा नये। तुम्ही लेखीची तयारी सुरू करा। लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी कोणती पुस्तकं रेफर करायला पाहिजे ह्या संदर्भामध्ये आपण इन डिटेल व्हिडिओ या अगोदर बनवला आहे। पूर्ण तो व्हिडिओ बघा, आता तुमच्या तो खूप उपयोगी पडणारा आहे। महाराष्ट्र शासनानं 25/2/2026 तारखेला लेखी परीक्षा घेण्याच्या संदर्भामध्ये परिपत्रक जारी केलेला आहे। त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला या ठिकाणी देतोय, तो तुम्ही काढून तुमच्याजवळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक त्याची खात्री पटून जाईल। आणि काही उमेदवारांना, काही तुमच्या मित्रांना या संदर्भामध्ये माहिती नसेल तर आपला व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि लेखीची तारीख आलेली आहे त्यांना पण तुम्ही अलर्ट करा। तर काय आहे या परिपत्रकामध्ये, चला बघूया। मित्रांनो, या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की 1-10 अशा पद्धतीनं उमेदवार लेखी परीक्षेसाठी बोलवायचे आहेत। सकाळी 11 वाजता ही लेखी परीक्षा घेण्याचं प्रस्तावित आहे। ज्या घटकांची मैदानी चाचणी बाकी आहे, मग मीरा भाईंदर असेल, मुंबईमधील काही घटकांचं ग्राउंड बाकी आहे, पुणे सिटीमधील काही घटकांचं ग्राउंड बाकी आहे, अशा घटकांच्या लेखी परीक्षा ह्या नंतर होतील। परंतु आतापर्यंत ज्या जिल्ह्यांच्या मैदानी चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत अशा घटकांच्या लेखी परीक्षा घेण्याचं परिपत्रक आलेलं आहे। या परिपत्रकामध्ये सांगितले की 1-10 अशा पद्धतीने उमेदवार बोलवा। सकाळी 11 वाजता ही परीक्षा झाली पाहिजे आणि लेखी परीक्षेचा दिनांक 14/3/2026 14/3/2026 मार्च महिन्यामध्ये ही परीक्षा 14 तारखेला घेण्यात येणार आहे। याची कृपया सर्वांनी नोंद घ्या आणि त्या पद्धतीनं अभ्यासाला लागा। आता मित्रांनो, ग्राउंड झाले, लेखी बाकी आहे। लेखी आणि ग्राउंड तुम्हाला माहित आहे, लेखी आणि ग्राउंड दोन्हीचं टोटल मिळूनच तुमची अंतिम यादी काढली जाते, तुमचं अंतिम मेरिट हे काढलं जातं। मेरिट किती प्रमाणात लागेल याविषयी सुद्धा या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला एक ढोबळ अंदाज येईल की लेखी परीक्षेचं मेरिट कितीपर्यंत जाईल। त्यानंतर या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की आवश्यक असणारे परीक्षा केंद्र आतापासूनच निश्चित करून ठेवा, जेणेकरून ऐन वेळेला घाई होणार नाही। अशा इन्स्ट्रक्शन पूर्णपणे महाराष्ट्र शासनाने पोलीस डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत। बाकीचे घटक ज्यांच्या मैदानी चाचण्या बाकी आहेत अशा घटकांच्या मैदानी चाचण्या ह्या 7-8 मार्च किंवा 10 मार्च पर्यंत सुद्धा पूर्ण होऊ शकतात। त्यामुळे त्यांची लेखी परीक्षा कधी होईल याची सुद्धा अपडेट आपण नक्की आपल्या चॅनलवर देणार आहोत। तोपर्यंत 14/3/2026 ही तारीख ज्या लोकांची मैदानी चाचणी झालेली आहे अशांसाठी ही तारीख खूप महत्त्वाची आहे। मित्रांनो, तुम्ही सर्वांनीच खूप जीव तोडून मेहनत घेतली, खूप जीव तोडून मैदानामध्ये धावलात, खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या इव्हेंटला तुम्ही सामोरे गेलेला आहात। पण आता लेखी परीक्षा आहे मित्रांनो। ठीक आहे, काही लोकांना वाटतं की मला थोडेसे मार्क कमी पडलेत। मित्रांनो, लेखीमध्ये तुम्ही ते मार्क कव्हर करू शकता। ज्या विषयाचा तुमचा स्ट्रॉंगपणे अभ्यास पूर्ण झालेला आहे ते विषय रेफर करा आणि जे विषय थोडेसे तुम्हाला जरा कन्फ्यूज करणारे वाटतात अशा विषयांसाठी असे विषय थोडेसे चिकित्सक पद्धतीनं त्याचा अभ्यास करा, जेणेकरून परीक्षा केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही। त्यामुळे अजिबात थंड पडू नका, लेखी परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवा। जिद्द, चिकाटी, प्रयत्न, पॅशन काहीही सोडू नका। या वर्षी तुमच्या अंगावर ही वर्दी आली पाहिजे आणि ती येणार, यात काही शंका नाही। पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये आणखी काही अपडेट आल्या तर आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की सांगणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा। तुमचे काही प्रश्न, काही शंका असतील त्या कमेंटमध्ये विचारत जा, आम्ही त्याचा नक्की रिप्लाय देऊ। परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।